जय शिवराय मित्रांनो. तुमच्या पत्नीच्या नावावर शेती नाही म्हणून सरकारी योजनांचा लाभ मिळत नाहीये का? मग आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे पती जिवंत असतानाही पत्नीचे नाव सातबारावर सहहिस्सेदार म्हणून कसे लावायचे, अर्ज कसा करायचा, कागदपत्रे कोणती लागतात आणि सर्वात महत्त्वाचं, हा अर्ज कुठे मिळतो. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला अर्जाचा नमुना आणि ॲफिडेव्हिट फॉर्मॅटबद्दलही सांगणार आहे. मित्रांनो, एका शेतकरी कुटुंबाची गोष्ट समजा. गावातला रामभाऊ शेतकरी, शेती चांगली आहे, पण सगळी जमीन फक्त त्यांच्या नावावर. सरकारची महिला योजना आली, अनुदान मिळणार होतं, पण एक अट होती, महिलेच्या नावावर जमीन असणे आवश्यक. तेव्हा रामभाऊंची पत्नी म्हणाली, आपल्या शेतीत मीही दिवसभर काम करते, मग माझं नाव सातबारावर का नाही? याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे आजची लक्ष्मी मुक्ती योजना. 1. लक्ष्मी मुक्ती योजना म्हणजे काय? मित्रांनो, ही योजना महिलांना आर्थिक आणि कायदेशीर हक्क देणारी अतिशय महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पतीच्या शेतीमध्ये पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवता येते. म्हणजेच पत्नीला त्या जमिनीवर अधिकृत हक्क मिळतो. यामुळे भविष्यात महिलांना विविध सरकारी योजना, अनुदान आणि कर्ज सुविधा मिळण्यास मोठी मदत होते. 2. या योजनेची सुरुवात कशी झाली? ही योजना काही नवीन नाही. याची सुरुवात 1992च्या परिपत्रकातून झाली होती. नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथून सुरू झालेल्या चळवळीमुळे सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला. त्या काळातील मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी पत्नीला सहहिस्सेदार म्हणून नाव लावण्याची तरतूद दिली. 3. पत्नीचे नाव सातबारावर का लावावे? हा प्रश्न खूप लोक विचारतात. यामागे 3 मोठे फायदे आहेत. 1. सरकारी योजनांमध्ये प्राधान्य. महिलांसाठी 30% ते 50% आरक्षण असलेल्या योजनांचा लाभ. 2. कर्ज आणि अनुदान सुविधा. महिलांच्या नावावर कर्ज व अनुदान मिळू शकते. 3. कायदेशीर हक्क. पत्नीला जमिनीवर अधिकृत हिस्सा मिळतो. 4. अर्ज कुठे करायचा? अर्ज तुम्ही खालील ठिकाणी करू शकता. तलाठी कार्यालय, तहसील कार्यालय. अर्जावर विषय असा लिहायचा, सातबारा उतार्यावर पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदविडीबाबत. 5. कोणती कागदपत्रे लागतील? हे नीट लक्षात ठेवा, कारण इथेच जास्त लोकांची चूक होते. लागणारी कागदपत्रे: 1. अर्जाचा नमुना. 2. पती-पत्नी आधार कार्ड. 3. मतदान कार्ड. 4. रेशन कार्ड. 5. विवाह प्रमाणपत्र किंवा पोलीस पाटील दाखला. 6. सातबारा उतारा. 7. रहिवासी दाखला. 8. नोटरी केलेले ॲफिडेव्हिट. 6. ॲफिडेव्हिटमध्ये काय लिहायचे? इथे सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पतीने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट लिहायचे, सदर महिला माझी कायदेशीर पत्नी असून तिचे नाव सातबारावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्यास माझी कोणतीही हरकत नाही. यावर 2 साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत. 7. अर्ज केल्यानंतर काय होते? अर्ज आणि कागदपत्रे तपासल्यानंतर महसूल विभागाकडून पडताळणी केली जाते. सर्व काही योग्य असल्यास पत्नीचे नाव सातबारावर सहहिस्सेदार म्हणून नोंदवले जाते. मित्रांनो, आजच्या काळात महिलांना प्रत्येक योजनेत प्राधान्य दिलं जात आहे, म्हणून तुमच्या पत्नीचे नाव सातबारावर असले खूप महत्त्वाचे आहे. उद्याच्या कोणत्याही योजनेचा लाभ चुकवू नका. आजच हा अर्ज करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अर्जाचा रेडी फॉर्मॅट आणि ॲफिडेव्हिट PDF देणार आहे. जय शिवराय.